चांगल्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता सप्टेंबर महिन्यात 100% करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे या ठिकाणी होणार आहे खूप खूप फायदा. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की सप्टेंबर महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का करायला पाहिजे. जर आपण सर्वांनी सप्टेंबर महिन्यात कांद्याची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता सप्टेंबर महिन्यात 100% करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. मग सप्टेंबर महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री का करावी. जर सप्टेंबर महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री समजा केली तर मग आपला कशा पद्धतीने होऊ शकतो बरं फायदा. चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता प्राप्त करूया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती सुधारत आहे. आता कांद्याचा बाजारभाव जर मागच्या 2-4 दिवसाचा विचार केला तर सामान्यतः 200 ते 300 रुपयांनी वाढले आणि कांद्याची दर पातळी ही आता आपल्याला जबरदस्त रीतीनं पुढे कूच करताना दिसत आहे. सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर कांदा लवकरच आपल्या जो A1 क्वालिटीचा 3000 टच करताना दिसेल. याच्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल कारण उत्तर भारतामध्ये जो श्रावण महिना आहे तर तो जवळपास एक 27 ऑगस्टला संपणार आहे. मग खऱ्या अर्थानं उत्तर भारतातून सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी खूप वाढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कांद्याचा जो शिल्लक साठा आपण म्हणत होतो की बाबा त्या ठिकाणी 31 जुलैच्या आसपास जर विचार केला तर एक 70 लाख टनांच्या आसपास होता. तो आता तीव्र गतीनं त्या ठिकाणी कमी झालाय आणि त्यामधील बराचसा कांदा हा डॅमेज झालाय. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या मते हा असणारा कांद्याचा शिल्लक साठा 40 ते 45 लाख टनांच्या आसपास असू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांद्याची आवक ही जर बघितली तर सप्टेंबर महिन्यात तब्बल 30 ते 35% घटताना दिसू शकते. आणि एवढी जर कांद्याची आवक घटली तर लक्षात घ्या उत्तर भारतातील श्रावण संपल्यामुळे वाढत जाणारी मागणी, निर्यातीला मिळत असणारं प्रोत्साहन व निर्यातीमुळे वाढणारी सप्टेंबर महिन्यातील मागणी व त्यासाठी आवश्यक असणारा कांद्याचा न होणारा पुरवठा किंवा तुलनेनं फार कमी होणारा पुरवठा या सप्टेंबर महिन्यासाठी फार जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव हा अलगद 4000ला गवसणी घालून पुढे सरकू शकतो. 5000 होईल का नाही यासाठी आणखीन आपल्याला काय काय घडते कसं घडते यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. पण मुख्य एक गोष्ट लक्षात घ्या की ऑक्टोबर महिन्यात कसं असते की बाबा आपल्याला जो खरीप नॉर्मल असतो तर त्याचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येताना दिसतो. तर एक 15 ऑक्टोबर नंतर मार्केटमध्ये खरीप कांद्याची आवक ही वाढताना दिसू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि ही आवक वाढणार म्हटलं की त्याच्या अगोदरच्या 15 दिवसात म्हणजे 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मग कांद्याचे बाजारभाव व्यापारी थोडे पाळतात. या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मग सप्टेंबर महिना हा जमेच आहे. त्यात बाजारभाव सध्या जे आहेत त्यापेक्षा जवळपास आपल्याला या ठिकाणी 70 ते 80% वाढताना दिसणार आहेत, किंबहुना दुप्पट सुद्धा होतील. तर मग हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही काय करा, सप्टेंबर महिन्यात 3000च्या वर भाव गेले की तिथून पुढे कुणाचंही न ऐकता जर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री प्रत्येक तेजीत केली तर मग ऑक्टोबर महिन्यात काय घडेल ही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की जो होणारा तुमचा फायदा आहे तो सरासरी खूप अधिक होणार आहे. पण ऑक्टोबर महिन्याची वाढ बघितली तर आपलं नुकसान दुहेरी होईल. एक तर माल डॅमेज होईल
आणि दुसरी गोष्ट वजन घटेल व त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा काय की भाव जर तुम्हाला अपेक्षेपेक्षा फार कमी भेटले तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी किती नुकसान होईल तुम्हीच विचार करा. त्यामुळं आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिन्यात चांगली तेजी येणार आहे, तर हाच प्लॅटफॉर्म पकडायचा आणि इथंच कांद्याची विक्री करून टाकायची, ज्यामुळे आपल्याला उपयुक्त फायदा होईल. जोखीम घ्यायचा असेल तर एक 25-30% कांदा ऑक्टोबरसाठी ठेवून द्या. पण माझं मत आहे की एक आपण 50 ते 70% पर्यंत कांदा हा सप्टेंबर महिन्यात या तेजीत विकायला पाहिजे, ज्यामुळे आपला दुप्पट ते तिप्पट फायदा हा होऊ शकतो. आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याची जी दर पातळी आहे, मग ती कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता YouTube चॅनल शेती मित्र राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.